समाजातील अन्याय, शोषण, विषमता आणि सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही विरोधात आयुष्यभर झगडणारे व्यक्तिमत्व म्हणजे कॉम्रेड बबुराव पोटभरे सर. संघर्ष, चळवळ, जनआंदोलन आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज या शब्दांशी ज्यांचं नाव गेली 5 दशकं घट्ट जोडलं गेलं आहे, असं हे लढवय्ये नेतृत्व आजही तितक्याच जोमानं सामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरतं. सत्तेच्या विरोधात ठामपणे उभं राहून श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, कामगार महिला, बेरोजगार युवक आणि झोपडपट्टीतील वंचितासाठी सातत्यानं संघर्ष करणारे कॉम्रेड बबुराव पोटभरे हे अंबाजोगाईच्या सामाजिक आणि चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचं नाव मानलं जातं. संघर्ष हा त्यांच्या रक्तातच भिनलेला आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवणं आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणं हेच त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं. त्यामुळंच त्यांचं संपूर्ण आयुष्य हे केवळ वैयक्तिक यशापुरतं मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनासाठी वाहिलं गेलं. अंबाजोगाईतील योगेश्वरी नूतन विद्यालयात तब्बल 37 वर्ष शिक्षक म्हणून कार्य करताना त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. मात्र ते केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षक नव्हते, तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीवा, संघर्षाची प्रेरणा आणि अन्यायाविरोधात उभं राहण्याचं धैर्य निर्माण करणारे खरे मार्गदर्शक होते. आपल्या प्रामाणिक कार्यपद्धती, शिस्तप्रिय स्वभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे ते मुख्याध्यापक पदावरून सन्मानाने सेवानिवृत्त झाले. शिक्षक म्हणून त्यांनी ज्ञानदान केलं, तर चळवळीतील कार्यकर्ते म्हणून त्यांनी जनतेला न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीशी निष्ठा ठेवून त्यांनी गेली अनेक दशकं चळवळीत सक्रिय भूमिका निभावली. पक्षाच्या लाल झेंड्याला खांद्यावर घेऊन त्यांनी श्रमिकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर लढा दिला. प्रशासन हे सामान्य माणसासाठी नसून धनदांडग्या आणि श्रीमंतांच्या सेवेसाठी अधिक काम करतं, ही त्यांची स्पष्ट आणि परखड भूमिका आजही कायम आहे. या भूमिकेमुळं वेळोवेळी प्रशासनाशी त्यांचा संघर्ष झाला, आंदोलनं झाली, अटक झाली, कोर्टाची पायरी चढावी लागली. मात्र त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. सन 2004 मध्ये अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांच्या थकीत वेतनासाठी आणि विविध मागण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहिलं. हजारो कामगारांच्या हक्कासाठी उभा केलेल्या या आंदोलनात कॉम्रेड बबुराव पोटभरे अग्रभागी होते. प्रशासनानं आडमुठी भूमिका घेतल्यानं आंदोलक संतप्त झाले आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर तीव्र संघर्ष निर्माण झाला. आंदोलकांनी गेट तोडून आत प्रवेश केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसंच गोळीबारही केला. या घटनेत कॉम्रेड बबुराव पोटभरे जखमी झाले. त्यानंतर अनेक वर्ष त्यांना कोर्टाच्या चक्रा माराव्या लागल्या. पण या संघर्षानं त्यांची जिद्द कमी झाली नाही. उलट सामान्य माणसासाठी लढण्याची ताकद अधिक वाढली. गरिबांना त्यांच्या हक्काचं रेशन मिळावं, प्रत्येक कुटुंबाला अन्न, वस्त्र, निवारा, वीज, पाणी आणि स्वच्छता या मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी सातत्यानं आंदोलनं उभारली. नगरपालिकेवर घागर मोर्चा, नळपट्टी व घरपट्टी कमी करण्यासाठी मोर्चे, पेट्रोल, डिझेल, रॉकेल दरवाढीविरोधात आंदोलनं, महागाई विरोधात निदर्शनं, महिला अत्याचाराविरोधात मोर्चे, बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी धरणे, अशा असंख्य लढ्यामध्ये त्यांचा पुढाकार राहिलेला आहे. अंबाजोगाई शहरातील सामान्य माणूस कुठल्याही अडचणीत सापडला की पहिल्यांदा आठवण येते ती कॉम्रेड बबुराव पोटभरे सरांची. गरिबांच्या झोपडीत जाऊन त्यांचे प्रश्न ऐकणारा, संकटात धावून जाणारा आणि प्रशासनाला जाब विचारणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. ते केवळ एका पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, तर सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारे जननेते आहेत. 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र आणण्याची ताकद त्यांच्या नेतृत्वात आहे. जात, धर्म, पंथ किंवा राजकीय मतभेद त्यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी माणसाला माणूस म्हणून जपले. संघर्ष करताना त्यांनी कधीही स्वतःच्या घराची, कुटुंबाची किंवा वैयक्तिक सुखाची पर्वा केली नाही. अनेक आजार आणि व्याधी सोबत असूनही त्यांची आंदोलनाची जिद्द आजही कायम आहे. वय वाढलं, शरीर थकलं, परिस्थिती बदलली, पण अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची त्यांची ताकद आणि ज्वाला आजही तितकीच प्रखर आहे. गेल्या 50 वर्षात सर्वाधिक आंदोलनं उभी करणाऱ्या नेतृत्वांमध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा संघर्ष, विचार आणि जनसेवा यासाठी समर्पित राहिला आहे.
आजच्या स्वार्थी आणि राजकीय दिखाव्याच्या काळात स्वतःसाठी काहीही न मागता आयुष्यभर सामान्य माणसासाठी झटणारं व्यक्तिमत्व दुर्मिळच म्हणावं लागेल. प्रश्न अनेक असतात, अन्याय अनेक असतात, व्यथा अनेक असतात, पण त्या प्रत्येक प्रश्नाला लढण्याचं एकमेव उत्तर म्हणजे कॉम्रेड बबरोहान पोटभरे सर. अशा या संघर्षमय जीवन जगणाऱ्या, न डगमगणाऱ्या, अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवणाऱ्या आणि सामान्य माणसासाठी आयुष्य वेचणाऱ्या या योद्ध्याला लाल सलाम. त्यांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष आणि सामाजिक बांधिलकी पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीला वार्ता परिवारातर्फे लाल सलाम, लाल सलाम. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. जय हिंद.